तू नाही खाशील का? अरे गुळ होय का? मग काय काल आलं तुला? तुमचं- नाही तुला काय कावल्याला? दोस्ता हा. मला एक सांग का हो रे हा? आम्ही आमच्या घरचा फोद्या दिसला म्हणते हा. पप्पा आम्हीचे दरवाजे लावून चुकले बरं हुगा पाटला हा. करता तर करता का बे? तुझ्या घराकडे आलो हा करता तर करता झगडा झगडा हो. तर का दोनचे दोन्ही दरवाजे लावू? खुला ठेवून करू का? बाबा उघडा ठेवशील हा. दरवाजा उघडा राहील तर कोणी हो. आपला वाला टाकल. आमचा नालायक. मारतेस काय आपल्या सकणार टाकासाठी दरवाजे खुले ठेवून का? बाबा जर याचा खुला राहायचा तर मी पाहिलो असतो ना रांगून पाटील काय करते म्हणून. दोस्ता हा. दिसला असेल चांगला झाला बरोबर. एक काम कर कोणतं? तू माझा मित्र होय ना हो ना. मग मला एक सांग हा. अबे तुझ्या लग्न की झाला का रे? कोणाच्या? तुझ्या नाही तर का कुवारा आहे म्हणलंस काय? लग्न झाला लग्न झाला म्हणजे बायको आहे तुला? नाही म्हणलं नवरा आहे. अबे तर लमचे हा अजून कसा बोलती जी मग तो तुझ्या लग्न झाला का? हो माझं लग्न झाला मग मला बायको नाही तर का नवरा राहील का? बायको आहे बायको आहे. दोस्ता, हा. म्हणजे तुझा जसा आता तू म्हणून राहिला हो ना. म्हणजे तुझ्या घरी तुझ्या बायकोवर दबका इम्प्रेसर आहे वाटते. पाटला हा. धपका हो. बे पाटला एवढा माणूस अहो लहानसा 3 फुटाचा बायको ठेवतो 6 फुटाची बापरे. बहीण. मग नाही तर अधिक कदाचित सांगतो मी हा माणूस आहो 3 फुटाचा बायको केलो असतो 2 फुटाची पोरं झाले असते 1 फुटात सरकशीत भरती केलो असतो का? रस्ता केलास हा. तुझा दबका आहे हो ना ना. दोस्ता. पाटला एवढा धपका आहे बहीण मा हा. कालची गोष्ट सांगतो तर जात होती तिच्या बहीण सकाळी सकाळी हा. डब्बा धरला आणि जात होती हे गोपे म्हणलं अच्छा तिथंच फेकलं डब्बा ना बहीण धावत आली. डब्बा फेकून धावत आहे. डब्बा संडाचा डब्बा फेकला धावत आली. खूपच एवढा डबका पाटील बस म्हणलो तो झोपते ना झोप म्हणलो तो उठते. अच्छा, बहीण माझा हा माणूस असा लहानसा बहीण. बरं, काय हरकत नाही मित्रा हा. तुझे विचार मला पटले. असं? तुझा दबका यार दोस्ता हो. माणसापासून माणूस दुरुस्त होतो. कोण नाही म्हणते असा? तुला म्हणायचं काय समजलं मला? समजलं ना? माणसापासून माणूस दुरुस्त होते. हो. बरोबर आहे पाटला. हो. तुला का म्हणायचं समजलो? का? म्हणजे माणसापासून माणूस दुरुस्त होते बाई पासून बाई दुरुस्त होते आणि कुत्र्यापासून कुत्री. तुमचा नालायक नुसतं म्हणून राहिलास ना आता कुत्र्यावर काय बोलते? बाबा कुत्र्यावर काऊन नाही जाईल म्हणतो हा. घरी जा घरी जाऊ आपल्या बायकोला घेऊन ये. काय साठी? भारे बांधावसाठी आणू तुझ्या घरी. झाले भारे बांधून मग तुमचा दबका इम्प्रेसर पाहिन हा. आपल्या बायकोला दाखवतो. हो. अरे तिला सांगतो हो का पाटला तिने सांगतो म्हणतेस ना तुमच्या पायीन म्हणतेस लोकांचा पाव पाव कवरी कराल का? बरं बाबा सारा जगत उसण्याचा आहे रे हा. अनुकरणीय आहे सर्व. बरोबर, बरोबर. म्हणून हा. तुमचा दबका पाहतो हा. बायकोलाही दाखवतो ओहो. आणि बायकोला सांगतो का राधा हा. पाय हा माणूस लहानसा पण याचा हा. दबका कसा आहे? म्हणजे कसा आहे दाखवण्यात द्या तिले मायावाला पाय म्हणा दबका का? दबका हा तेच म्हणतो जातेस ना हो, जातो. जा लवकर. जाऊ लवकर ना घेऊन येऊ. हो. बरं ठीक आहे बाजूला जातो. बाई मग पाटली सांगितलं काय? ओ, पाटली बाई देऊ का तुले सातू? कायले रे तूच म्हणतेस बोलणार ना तू तर म्हणलो देऊ का तुले सातू? आपल्या बहिणीला दे जॉन का तुले दिलोच नाही घेशील? नाही घेत तू त्या तर सातू. तू तर माई बहीणच होस त्या ना. सातूले पूर्ण ते हे लागली का लागली? उंदरी. उंदरी नाही लागली ना काहीच नाही लागला. लागली. सर्वच बरोबर आहे. थांब ना काहून एवढा रे? दिवस बाकी आहे सांगतो मग तुले कायले आला उंदरी मा कसं. घराकड तुझ्या घराकडे काय आलो म्हणलो? आलो भात बुकावले बनवून ठेवलीस ना पोयात. ए आ, तुझ्या घरी कायसाठी आलो? कायसाठी? बाई मग माझ्या दोस्ताजवळ भेट नव्हती. तुझ्या नवरा हो माझ्या दोस्त होय. 8 दिवसापासून येतो आणि आपला कुचकता तोंड कायले राहिले म्हणजे यायचं. पायना हात टोन टाक्या लोकांच्या घरी आपला टोन टाकत्या अहो, टोन पण टाक्या तुमचा जर दिसला असतं तर मी कायले आपला वाला टाकलो असतं तोंड. तुमचा दिसला नाही म्हणून मी आपला वाला टाकलो. का म्हणतास कायले आवाज दिला? तुझ्या घरी आलो आलास धावत जाईन ना पडत येईल. येशील धावत जाईन ना पडत येईल हा तर मग माझ्या पोटातला पेट्रोल खतम होईल ना. हा तर का करी का करशील म्हणजे? का करीन? हो, समोर किराणा दुकान आहे आहे दुकानवरती जायचं जाईन. आणि तेथून 1 किलो पोहे आणायचे. कोणते कोणते म्हणजे? कोणते पतले हे हा. पतले नाही पाहिजे म्हणले. मग कोणते पाहिजे? ते जाडवाले पोहे आणायचे न का करीन जाडवाले पोहे आणून माझ्यासाठी. मग मी काय म्हणतो हा. जाडवाले पोहे घ्यायचे 1 किलो हा, आणि 1 पाव शेंगदाणे घ्यायचे. घ्यायचे तेल तर घरीच असेल आहे. मीठही घरीच आहे हा. हळद वगैरे सर्वच आहे. आहे. मग असं कर. का करू? माझ्यासाठी पोह्यातले आलू बनवून ठेव म्हणतो. वारे माया नात्राच्या वासरा अरे. आलू न पोहे. त्या दिवशी त्या घराकडे आली आह. ती बायको अशी दरवाज्यात बसली होती चिपडी. अरे, चिपडी नको म्हणू माझ्या बायकोले. का म्हणू? का म्हणू म्हणजे चिपडी म्हणशील का तू? कायले खाली केलास हे? काऊन म्हणजे महापुरे नाही का नाही व तोंड आणि दूर काही लागे नाही बा. हे जवळ असला तर बरं राहते. आलू न पोहा बनवून ठेवीन. हा, का बनवते? अरे ये जो ते माया नात्राच्या वासरा त्या लाईक बनवतो दुधीचे वडे न केला तर मस्त म्हणते दुधीचे वडे आणि केलाचा कालवण. अन्न तुझ्या दूध आले मारतो हिच्या पाहिल मा धरतो हिरा करतो 2 फाकी 1 तुले देतो 1 मी घेतो. चल गा लवकर, चल.
पाटलाचा आवाज मस्त टन्नायचे पण मामा पण पुरे नाही मावाला टोन मग काय हरकत नाही पाटला जवळ नाही प्रकारे खपवून गेलं म्हणलं माय बायको अशी माय बायको कशी तो खोटं सांगत नाही माझ्या बायकोला धक्का नसायची अरे काय हा असता भाऊ सर माझ्याच घरी मातीच्या चुली आहेत का जी तुमच्याही घरी तेच माझ्याही घरी तेच माझी बिघडली म्हणून हसता का हसल्याला होणार नाही कालची गंमत सांगतो तिला आवाज मारलं ए गोपे म्हणलं काऊन म्हणते आला म्हणते माझ्या घरचा नाक डोल्या म्हणते एक पाव घेऊन म्हणते काऊन म्हणते अहो म्हणलं खऱ्याची तलप आली 20 रुपये असतील कधी 20 रुपये पाहिजे म्हणते येणं नाक डोल्या म्हणते ये म्हणते जवळ आता बायकोनं म्हणलं जवळ येतं नवरा दूर राहील का जी जवळ अरे अजून जवळ ये म्हणते तेवढ्या दूर पैसे येतील का बायकोनं म्हणलं ठीक आहे बाबा अजून जवळ गेलो अजून जवळ ये म्हणते हे होती चुलीजवळ स्वयंपाक करत बाई मा चुली जवळ स्वयंपाक करत होती हे होती पोळ्या बनवत तिच्या हातामध्ये होता बेलला जवळ हे म्हणलं ना कसा धरला भाऊ गरो गरो मारलं बाई फेकून फेकून मारलं चांगला झाला असे मान केलं होतं नाही तर टारक फुटून जायचा पण फुटला नाही पण मग तो टांगीतून बेलला कोटी धसला होता फक्त म्हणे कायले हसताची नाही मी नाही सांगत कोटी धसला म्हणून फक्त मलाच माहित आहे बेलला पण काय हरकत नाही घरी आलो बायकोला आवाज देऊन घरी आलो पाहतो तर समोरचा दरवाजा लावला आहे कुठं गेले असाल म्हणतोय ए बोलण्याचे माय व बालीची आई ए फेकलीचे माय नाही बोलस तू या बहीण मा मोठी चावट बायको आहे जी बोलावची नाही मोठी खराब हिच्या बहीण मा पण तू तेवढी खराब आहे संजय बावरला तर मोठा खराब आहे तुला वाटत असेल का ऐकल म्हणून पण नाही तू नाही बोललेली नाही का तुझ्या मागच्या दरवाजाकडे जातो मागचा दरवाजा लावला आहे हा बरोबर आहे नाही बोललेलीस ए गोपे ए बोलण्याचे मायव नाही जी तिला आवाज नाही हातामध्ये रिमोट घेतलं मस्त टीव्ही पाहत बसली आहे पाहिलं तुझ्या बापाच्या नवऱ्या नसतं दिलं टीव्ही पाहशी नाही तर का करशील पाहिलं मस्त पलंगावरती धरलं आणि रिमोटच्या चॅनलला बदलं होते काय गाणं लागलं तिथं माझ्या नावाला म्हणजे प्रेमाच्या नावानं मी माझ्या मुलाचं नाव ठेवलं बोलऱ्या आणि मुलीचं नाव ठेवलं फेकली न व्हायचे 2 मुलं मला होऊन गेले एक मुलगी आणि एक मुलगा पण लोक ठेवतात तसं मी त्या मुलाचं नाव ठेवलं ए बोलऱ्याचे माय अन कहा गई वो अब कहा गई वो मेरी बोल रहे हैं कि अम्मा अन टीवी देखकर को भूत बहीण मा बाबा मा एवढाचा एवढा दुखून गेला जी टोल पण ह्या बायकोले का आवाज जाऊन नाही राहिला मग वेळचा आवाज मानून राहिलो पण हिची लक्ष आहे मस्त टीव्ही कडे हे बोलून नाही राहिली नाही असती या बहीण मा मोठा खराब माणूस आता चांगल्या शब्दाने आवाज मारतो आलीस तर ठीक ना मारतो दरवाजा लाच सीधा फोड पडलं सीधा अंदर संजय बावरला मोठा खराब माणूस आहे नाही येऊन राहिलीस नाही का अशी नाही व्हायची मला माहित आहे हिला किती आवाज मारील पण नाही या जायला चांगल्या शब्दात आवाज मारतो ए बालीची आई ए फेकलीचे माय ए वैभवच्या मम्मी नाही आवाज आला नाही का नाही बोलून राहिली
कारभार लगा माझे लालाचे माझे बायको 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 माझे बायको गोपे गोपे ए गोपे. सकाळी उठली, आंघोळ केली, आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाक बनवली, स्वयंपाक बनवून झाल्यानंतर लहान मुलाबाळाची आंघोळ करून दिली, त्यांना पण शाळेत पाठवून दिली. आता राहिली फक्त माझी देवपूजा. देवपूजा करते आणि जेवढे पण कामं राहिले ते सगळे सावडून घेते. कारभारी आनंद झाला, ओ कारभारी आनंद झाला मला. ग बाई जायचं तुळजापुराला, ग बाई जायचं बिना म्हणतात ना गीत का बिना का गीत मला होया. मला वाटलं माझी बायको येते बापा, पण मला असं माहित नव्हतं काही कोणती पूजा करून राहिली म्हणून. पण मग माझ्या घरी देवच पावलं. हो 10 वर्षानंतर पाहिलं मी की माझ्या घरी पूजा अर्चना चालू आहे. काय हरकत नाही, पण गोपे आता आलीस तर ठीक नाही तर मारतो दरवाजा फोडपड सीधा अंदर. टाइम झालाय, हे नको करू. गोपे नाही येऊन आली. ए गोपे पे गो नाही बोल. कारभार लगा माझे लालाचे माझे बायको 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 गोपे व गोपे ए गोपे. गाव न थकले काय म्हणते एवढे लवकर? पाहिल्या थकले का म्हणते. अहो अजून मारून घ्या म्हणते. अजून मारून घेऊ पाडलेली स्थिर अजून मारून घेऊ. अजून मारून घ्या म्हणते. अजून मारू ठीक आहे. झालं दमले का एवढे लवकरच? नाही बहीण मग कुतू कुतू मारतो या बहीण गेलो पण हसनायला होस नाही करे बायको. हे बायको कोणाची? बायको बायको कोणाची? ह्या बंदेची. बरोबर आहे म्हणून हासूस करणार आहे म्हणते मी. ना. पण मला सांग गोपे तुला मगाच वरचा आवाज मारून राहिलो. गोपे गोपे म्हणून राहिलो. कुठं गेली होतीस? अहो उपडत होती म्हणते. का उपडत होतीस? अहो गवत उपडत होती म्हणते घरा मागचं. मागच्या गवत उपडत होतीस? होय होय. ओ घरा मागच्या. मग मला सांग गोपे आज आपल्या गावची मंडई मांडई आहे ना? आहे ना? आहे. आपल्या परिवारामध्ये दरवर्षी प्रमाणे आज तिथं कार्यक्रम आहे. आहे का? आहे ना. मग आपल्या घरी पाहुणे येतीलच. येणार ना? येतील ना. येणार. मग सांग जसा तू ना मागच्या उपडली समोरचा कोण उपडल? उपडन म्हणते तुमची बाई. बहीण कायले तुला आली लाता खावाची चाय का? बरोबर आहे. माझी बहीण काय साठी नवरा बायको आपण दोघं घरातले काम थुन करायचे असते. माझी बहीण येईल काम करेल का? अहो एक दिवस येणार तर काय होणार म्हणते. एक दिवस येणार तर काय उपडन तर काय होणार म्हणते. माझी बहीण येईल भात खायला आपल्या घरी चालली जाईल असं? पाहुणे म्हणून. मी काय म्हणतो काय म्हणता? गावाच्या बाहेर मकान कोणाच्या? अहो पाटलाच. पाटलाच आहे. होय ना. तिथं तुझी कोण राहते? माझी मैत्रीण राहते तिथे. तुझी मैत्रीण राहते? हो. अरे का सांगू गोपे हो. तोंडाने सांगा ना आगडं वेगळं काय सांगता तुम्ही? एवढ्या लोकाईत म्हणते मला तोंडानं सांगा बाबा. आता मी तोंडानं नाही तर काय ना सांगून राहिलो. हो तर मग असं एलपाडू बोलत आहा ना. येलपाडून बोलून राहिलो नाही तर काय? बरोबर आहे ना. 8 दिवसापासून बोलून नाही राहिलीस ना म्हणून हो हा येलपाडून बोलण्याचं कारण. राग आला होता असं. एवढा राग मोठा. सोड गोपे कार्यक्रम आहे. राग सोड. मी काय म्हणतो काय म्हणता? तिथं तुझी मैत्रीण राहते राहते ना. पाटलाच्या घराकडे गेलो गोपे हा आणि पाटलाच्या घराकडे गेलो आणि नमस्कार चमत्कार झालं पाटला सोबत. झालं. गेल्यानंतर काय सांगू काय झालं? पाटलाच्या घरी पाहतो लोक जमली आहेत म्हणलो काहून झाले असं? काय झालं असं? पाहतो तर काय ओ काय? पाटलींची तब्येत खूप खराब आहे. ओके माय. तिला वरतून खाली न खालतून वरत वरतून खाली न खालतून वरत करा. अहो पण असं काय झालं म्हण? बरोबर आहे. असं का झालं सांगावं लागेल नाही का? सांगा म्हणते. सांगू
सांगतो ना गोपे आ? तिची तब्येत एवढी खराब आहे की तुला वरतून खालतं मला त्या भाजीवरून खालता उतरवायचे आणि खालतून त्या भाजीवरती मांडायचे एवढी सिरियस आहे एवढी सिरियस एवढी सिरियस आहे मग गोपे तुझ्या मैत्रिणीला पण जायचं का ओ जायचं नाही लवकर चाला म्हणते जायचं मग अशी कर तुझ्या मैत्रिणीसाठी का पकडते अंगूर घेते सेपक घेते काजू घेते किसमिस घेते आणि फळ घेते मग ते अंगूर घेतो सेप घेतो काजू घेतो किसमिस घेतो कायले ते नाही घेतलीस तर मग काय पकडू म्हणते अशी करणं तुला माहित नसे का हा सकाळी मी 2 किलो सरकीला 2 किलो ढेप आणलो ते पकड ओय चाला म्हणते लवकर जायचं. जायचं ए गोपी इकडे ये काल तुला दिसून नाही राहिलं असं सीधा तुमचं कोणतं चाललंय म्हणते? सीधी अंगावर आले कोण तुला रस्ता नाही दिसत हो मी तुमच्या अंगावर नाही आली मग तुम्ही काय बोलले होते मला घरातून जाता वेळेस का म्हणलो होतो खालच्या मनेने जायचं ना खालच्याच मनेने बरं यायचं बरं त्या डुकराची पदवी तुला देतो खालच्या मनानं दादन खाल पण गोपे आ? तू अशी लंगडतेस काऊन लंगडत नाही हो मग खालच्या मनेने जात होती मी हो का म्हणून नाही दिसलं ठीक आहे गोपे पण तू खालतं मानून चाल नाही पाहिजे पण अशी नाही सीधी रस्त्याकडे पाहून चाल हो. चल जायचं चल गोपे मग गोपे हात हे पाटलाचा केवढा लंबाच लंबा आहे वो या बहीण मा अहो पाटलाचा वाडा व किती लंबा आणि मोठा आहे अशी म्हणत आहे. म्हणलीस का केवढाच लंबा लंबा आहे व म्हणते वाडा म्हणत होती वाळा मी. बरोबर हात हो पाटलाचा वाळा लंबात लंबा कावणे हो पाटील काय? आपल्या घरचा अवे. शेत ठेवतात ओय! हे लोक कायले आलेत म्हणते पाटलाच्या हा, घरी बरोबर आहे बाई मग पाटलींची घसरली तर नाही मा काय व गगा वा म्हणलं पाटली घसरली तर नाही नाही व तसं वगैरे काही झालं नसतं. सर्वच काय झालं असेल पण गोपे मी काय म्हणतो काय म्हणता इकडे हो टायमाच्या बा मी पाट लवकर आवाज द्या म्हणते इकडे हो पाटलाला आवाज म्हणतो ओ पाटील अरे आलास का मित्रा नमस्कार नमस्कार आली तुझी बायको नाही मा नवरा आला ना अबे, असा उलटा नको बोलूया तूच म्हणतेस आलास का तुझी बायको आली का तर तुझी बायको आली ना आली ना आली का हो ना मग ज्या कामासाठी तुला बोलावलो असं वेळ नको लावू बरं. तो दबका दाखव दबका राग दाखव हा? 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 दाखव तुझी का? बायको कोण आहे तुम्ही माय बायको दाखव तुला ही बायको आमची घरात आहे का हा. तुझी बायको कोण आहे पटो ठेवून दिली कामगाद्रा हा. पोकर फिंगर वाल्या आहा. डोऱ्या बेलडोऱ्या नको म्हणून त्या बायकोला आपली बायको म्हणते, ते डोळे का भेट रे काय टमाटर होत लालवाले अरे कारभारी काय झालं? अहो, तुम्हाला शरम आहे नाही काय म्हणते मला लाज शरम नाही तर मग काय झालं अहो पाटलींना पाहिलं ना पटकन असं चिपकले तुम्ही. भोकल्याचे भोकले तू माझ्या बाजूला उभी होतीस ना तिकडे कुठे अहो, गेली तुमच्याच बाजूला होती म्हणते. माझ्या बाजूला होतीस काय सांगू राय तुम्हाला काहून पाटलाच घर एवढं मोठं आहे तर घर पाहायला गेली होती मी घर पाहायला गेली होतीस मलाही वाटलं माझ्या बाजूला माझी बायको आहे म्हणून पण ती निघाली आजी पण काय गोष्ट नाही हा. गोपे हा. मी काय म्हणतो पाटलाला म्हणता? दाखवायच्या ह्या पाटलाच्या बाईवर या पाटलाचा बायनीवर ह्या पाटलींच्या बाईवर या पाटलीचा बायनीवर हे दयाचे माठ घेणं बाजारची वाडी घे म्हणतो हो ठीक आहे बा चालते. पाहिली सर आता गेली का नाही ते बाजारला गेली का व? पगले गेली नाही तर का आता तो बाई मस्त हसू नाही राहिला कसा करते आमच्या गोंगले नाही ऐकलं कशी ऐकल का ती पहिलाच माणूस लहान साहेब गेली का रे? गेली नाही तर का राहिली अबे गेली गेली ते 11 पर्यंत निघून गेली गेली. गेली अरे कोणाकडे इकडं बायका. हे कोण हो रे? अबे हा कोण आहे म्हणते हात इलेक्ट्रिकचा कमव बहिण मग कारण माई आहे लहानची झोपडी लाईन म्हणलं सांगलो त्याला का नाही पाटील अबे तू बायको होय माय बायको काय पहिलं बरं ठीक आहे काय लवकर? पाहतो बरं मग इथे बहिमा हे तर माहित हो मी म्हणलं हा इलेक्ट्रिकचा खंबा असेल पाटलाला म्हणलं 7वीच्या वायरांना टाकून टाकते पण नाही ए! गोपे नाही बोलून राहिली ए गोपे जय दुर्गा मा
जय शारदा माँ, जय काली माँ. अरे नाही बोलत. अरे हा माठ घ्या, तुम्हीच बाजाचा वाट घ्या. माझे टोंगर नाही. हे असेच धंदे आहेत. काऊ पाटला, आतापर्यंत माझी बायको बरोबर होती, तुझ्या घरी येता बरोबर बिघडली. आमच्या नाव आहे का सांगून राहिलास असं हे राधा काय व काय असं होते हे फुट आपला नाही ठेवते तिची झाकून गाणी. दुसऱ्याचा पाहिजेत वाकून वाकून? दुसऱ्याला न्याय करायला बोलावला तशान चालेल का म्हणून मी नाही काय म्हणतो या बाजूला काय म्हणता ऐक अगदी बरोबर तुमचा गेला गेला पडली रिकामी पडली. म्हणून आमच्या बुजुर्ग माणसं मशान खटामध्ये जेव्हा शरण भरून येतात तेव्हा त्या अरे शरण म्हणजे तो जिंदगानीचा ओझा आणि नवरा किंवा बायको मधला एक जण गेला म्हणजे त्याच्यातला एक चाकलकला झाला झाला तो प्रतीक दाखवण्यासाठी आमच्या बुजुर्ग माणसं त्या बंडीचा एक चाक काढून ठेवतात ठेवतात मुलाचं असतं राधा प्रेमानं जगलं आ. तू तिकडे राहशील मी इकडे राहील जमेल का नाही नाही जमेल का? नाही म्हणून म्हणतो राधा विचार सांगतो विचार आणि म्हणून म्हणतो राधा काय व तू बाजारला जा बाजारला जाते पटले तुझी मैत्रीण आहे गोपिका आहे तिला घेऊन जा ती जर नाही आली तर अरे नाही आली तर मावशी आहे मावशी पण नाही आली तर मग मी आहो ठीक आहे मी येईन तुझ्या सोबत ठीक आहे जाते जाते ना हो चालेल. चल बाई ज्या धंद्यावर पोट पाणी आहे त्याला कसं विसरायचं गोपिकाकडे जाते तिला घेऊन बाजारला जाते दिवाळी निमित्त पाहुणे आले पाहुण्याचं पाहुणे करता करता भरपूर टाइम झाला पण घडीकडे पाहिले तर वाजले 12 त्यामुळे बाजारला काही गेली नाही अशी करते गोपिका राधिकेकडे जाते आणि तिकडून बाजारला जाते जय श्री कृष्ण गोपीबाई कुठे निघाली ग काय सांगू ताई तुझ्याच घराकडे येत होती वहिनी. कशाला काय सांगू ताई तुला काय दिवाळी झालं? निमित्त पाहुणे आले पाहुण्याचं पाहुणचार करता करता भरपूर टाइम झाला असं घडीकडे पाहिले तर 12 वाजून गेले बाजारला काही मी गेली नाही माझं पण असंच झालं शेतावर गेली शेतावर होत्या बायाच्या माग फिरता फिरता वाजला 1 मी काही बाजारला नाही गेली म्हणून तुझ्याकडे आहे असं वेग काय मग जायचं का बाजारला हो चाल पण आपण तरुण मुली आहे काही बोलत चालत जायचं त्या संजूभाऊ मेश्रामला पकडू हो चल संजू भाऊला पण काहीतरी घ्यायचं आहे संजू भाऊला पकडू म्हणते. चाल चल मग अहो 10
पाच मिळल्या गवळणी चालल्या अव 10-5 मिळाल्या गवळणी चालल्या अरे मात गोड साच घेऊन सिरी गोड साच घेऊन सिरी गोड साच घेऊन सिरी बेगी बेगी चाला बाई बेगी बेगी चाला बाई केव्हा होईल आपली बेगी बेगी चाला बाई वेळ लई झाला बेगी बेगी चाला बाई वेळ लई झाला केव्हा होईल आपली अरे नाना परी नटल्या पेटली सल्या परी नटल्या पैठणी नेसल्या अव अंगावर भारी अंगावर सिनवार केला भारी अंगावर सिनवार केला भारी तरुण मुली सांभाळू राग तरुण मुली सांभाळू राग तुम्हाला काय झालं आता काय झालं हो हा बाजार भरलेला आहे भरलेला आहे समाजच्या निर्गुणपुरी असा हा बाजार या बाजारामध्ये नाना परी गवळणी आल्या त्या सर्व गवळणीचं दूध विकत चालत आहे चालत आहे पुढे कोण गिराईक आले कोण आले? सांगायचं आहे सांगा बघू. ऐका काय म्हणतो पाहता कशा उभ्या राहता
सुभान रत्नाची घाल या ठिकाणी आमचा राऊंड समाप्त होत आहेत. सन्माननीय शाहीर साहेब मारुतीची मारमध्ये या विचार मंचकावर येऊन आपले विचार सादर करतील. चाल ग जायचं काय घरी? हो चाल म्हणते. चाल काय बोलत चालत जायचं. हो होय. चाल ग काय बोलत चालत जायचं. चल चल. मुडीचं नाव रे काना. काना, काना, माझ्या मना. मुडीचं नाव रे काना. माझ्या मना. तुझ्यासाठी आले बना खरंच काना रे. तुझ्यासाठी आले बना खरंच काना. तुझ्यासाठी आले बना. मुडीचं नाव रे कृष्णा माझ्या मना. तुझ्यासाठी आले बना खरंच काना रे. तुझ्यासाठी आले बना. तुझ्यासाठी सोडिलं घरदार. तुझ्यासाठी सोडिला संसार. तुझ्यासाठी सोडिला संसार. हे तुझ्यासाठी सोडिलं घर. तुझ्यासाठी सोडिलं घर. तुझ्यासाठी सोडिला संसार. मुरली वाजवितो काना मृत्यवना. मुरली वाजवितो का मृत्यवना. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले बना खरंच काना रे. तुझ्यासाठी आले बना
कैलासजी चांदेकर यांच्याकडून एक प्राइज मिळालं मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून त्यांना सतश्य प्रणाम. चाल ग जायचं. चल जाऊया घरी. ते जायचं ग. चीजबोनला जाऊ म्हणते मंडे ये चीजबोनला. चल पावायला जाऊ आपण. चल. इकडे नाही जायचं. कोणाकडे इकडल्या जायचं. साईडला जायचं. मग तिकडल्या साईडला काऊन ग. तुला माहित नाही तिकडे कोण आहेत तर. नाही माहित ना. सन्माननीय आदरणीय सुभाष शाखेचे शाहीर गरिबाजी काळे यांचे सहकारी त्यांच्याकडून 151 रुपयाचं प्राइज मिळालं मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून त्यांना सतश्य प्रणाम. ए तू पावायला चल माझ्यासोबत. ते सांग. चलो ओहो बिलकुल
सन्मान्य भारतजी ठाकूर पांजरी लोधी यांच्यातर्फे आमच्या मंडळाला 101 रुपयाचं प्राइज मिळालं. मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून त्यांना सतश्य प्रणाम.